ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात कोर्टापासून होते, ज्यामध्ये अर्जुन महिपतच्या विरोधात सापडलेले सर्व पुरावे न्यायालयात सादर करतो। त्या पुराव्यामध्ये हरीशने साक्ष खोटी दिली होती आणि त्याने हे मान्य करत ती चिठ्ठी लिहिली, त्याचा स्पष्ट पुरावा तो न्यायालयात सादर करतो आणि चिठ्ठी त्याला हरीशच्याच बॅगेमध्ये सापडली असं देखील सांगतो। त्यासह हरीशचा मृत्यू झाला तरीही त्याच्याच नंबरवरून कोणीतरी मेसेज करत होतं, हरीश बनून मित्रांशी बोलत होतं, हरीश जिवंत आहे असं कोणीतरी नाटक करत होतं। तर याचा पूर्ण संशय त्याला आता कन्स्ट्रक्शन जवळ भेटलेल्या त्या पिंट्या जवळ जातो असं अर्जुन कोर्टाला सांगतो। त्यावेळी पिंट्या हे स्वीकारतो आणि त्यानेच हरीशचा खून केला आहे असं पूर्ण कोर्टाला सांगतो। हे ऐकताच सर्वच जण चकित होतात। तर एकीकडे प्रताप कल्पनाला आलेला राग शांत कसा करायचा यावर विचार करतो आणि तिला मनवण्याचा देखील प्रयत्न करतो। तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन हे कोर्टाला सिद्ध करतो की हरीशच्या खुनामागे फक्त पिंट्याचाच नाही तर महिपतचा देखील हात आहे। तर यावर आता मधुभाऊ निर्दोषी सुटतील का आणि आता सायली आनंदी होऊन अर्जुनला प्रपोज करेल का, हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।